नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. मीराकडे जायचा विचार जयदेवनं रहित केला. आताच्या जराशा गंभीर, जरा मॉर्बिड चर्चेनंतर तिच्याशी हलक्या फुलक्या गप्पा मारणे ही एक विसंगतीच ठरली असते. शिवाय त्या नायिकाच्या चौकशीचा विचाराचा मनाला एक चाळाच लागला होता. गावात असं कोणीतरी असेलच की ज्याला सर्वांची लफडी कुलंगडी माहीत आहेत. आपल्या सदहेतूबद्दल त्याची खात्री पडली तर ती माहिती सहज मिळेल. सकूच्या तिथे उपयोग नव्हता, कारण त्या वर्तुळात तिचा प्रवेश नव्हता. पूर्वी आजोबांकडे येणारी एक माणसं आठवण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि एक नाव अनाहूतपणे त्याच्या मनात आलं. केरकर गुरुजी चतुर्थी, एकादशनी इत्यादी धार्मिक कार्यासाठी ते आजोबांच्याकडे येत असत. तेव्हा ते 50च्या सुमाराचे असावेत. म्हणजे अजूनही ते उत्तम शारीरिक व मानसिक अवस्थेत असण्याची शक्यता होती. आणि त्यांना माहिती नसली तरी निदान ते त्याला आणखी कोणाचं नाव सुचवू शकतील. आणि आजोबांचे निरोप घेऊन तो कितीदा तरी त्यांच्या घरी गेला होता. ते त्याला नक्कीच ओळखतील. जयदेव तसाच घराबाहेर पडला आणि त्यानं केरकर गुरुजींच्या घराची वाट धरली. ते घर त्याला आताही ओळखू आलं. त्यात काहीही फरक झाला नव्हता. त्यास त्या कुळाच्या भिंती, ढाब्याचं छप्पर, तेच ते सारवलेलं अंगण आणि अंगणात तीच ती लोखंडी घोड्यावरची लाकडाच्या फळ्यांची खाट. पण ती आता रिकामी होती. पण तिथं स्वच्छ सतरंजी अंथरली होती. पानाचा डबा होता. त्याच्या पावलाचा अंगणात आवाज होताच दारात प्रत्यक्ष केरकर गुरुजीच आले. त्यांच्यात बदल अर्थात खूपच झाला होता, पण त्यांची ओळखही सहज पटत होती. त्यांच्या अंगात तोच तो पांढरा मलमलचा बिन कॉलरचा शर्ट होता. डोक्यावरचे केस पूर्वीपेक्षा विरळ होते, आता तर पारच गेले होते. शरीरही जरा रोडावलं होतं, पण एकूण वयाच्या मानानं त्यांची प्रकृती चांगली होती. कोण आहे? काय काम आहे? त्यांनी घराच्या दारातून विचारलं. काही न बोलता जयदेव तसाच दारापर्यंत गेला आणि गुरुजींना नमस्कार करीत तो म्हणाला, मला ओळखलत का गुरुजी? नाही, 5-10 सेकंदांनी गुरुजी म्हणाले. कसं ओळखणार? गेल्या 22 वर्षात तुम्ही मला पाहिलेलं नाही. जयदेव म्हणाला, गुरुजी मी घांगरेकरांचा गोपाळ. अरे खरंच की? गुरुजींना ओळख पटताच ते हसले आणि लगबगीने बाहेर येत खाटेवर बसत म्हणाले, अरे ये गोपाळ, बस ना. तो बसला. इतके दिवस काय करीत होतास? आजोबा गेले असतीलच. सध्या काय करतोस? गावात कशासाठी आलास? नेहमीची अपेक्षित प्रश्नोत्तरी झाली. गुरुजी तुम्हाला आता जरा वेळ आहे का? शेवटी जयदेवनं विचारलं. मला तुमच्याशी एका जरा खाजगी पण महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं होतं. वेळेला काय रे तोटा? ते हसत म्हणाले. खुशाल बोल की. गुरुजी तुम्हाला बापूसाहेब नाईक आठवतच असतील. जयदेवच्या प्रश्नाबरोबर गुरुजी एकदम तटस्थ व सावध झाले. जरा वेळानं सावकाश मान हलवत ते म्हणाले, हो आठवतात, चांगले आठवतात. पुढे काय? मला काही समजायला लागलं तेव्हा अर्थात बापूसाहेब आणि माईसाहेब दोघंही मयत झालेली होती. हवेलीही ओसाडच होती. खरं म्हणजे ती हवेली भूतांनी पछाडलेली आहे. पण अर्थात तेव्हा आम्ही लहान होतो. आपल्या शब्दांचा गुरुजींवर काय परिणाम होतो ते जयदेव बारकाईनं पाहत होता. कपाळाला 1-2 आठ्या घालून गुरुजी त्याचे शब्द अत्यंत एकाग्रपणे ऐकत होते. काही एका योगायोगानं मी आता दुर्गापूरला परत आलो आहे. आता मला ते लहानपणाचे प्रसंग आठवले की एक जाणवतं, या नायकांचं इथे येणं, हवेलीत राहणं, त्या दोघांचा मृत्यू सगळं मोठं चमत्कारिक होतं, नाही का? हां, गुरुजी एवढंच म्हणाले. मी पुन्हा एकदा एवढ्यातच त्या हवेलीत गेलो होतो आणि मला तिथं एक जरा धक्का देणारा अनुभव आला. कोणी मुजामे नावाचा माणूस अचानकपणे माझ्या मागं उभा राहिला, अगदी एखाद्या भूतासारखं. मी जरा घाबरलोच.
ती हवेली त्यानं आणि दंडीनं विकत घेतली आहे. पण अर्थात ते जरासं चमत्कारिक असलं तरी मुख्य विषय नाईकांचा आहे. गुरुजी, मला तुम्ही लहानपणापासून ओळखता. तुम्हाला नाईकांसंबंधात काही माहिती असली तर ती मला सांगता का? पण आता नाईकांना जाऊन 30 वर्ष होऊन गेली. आता ती पुरलेली हाडकं उकरून काढण्यात काय हासील आहे? गुरुजी, आता माझ्या मनातला खरा विचार सांगतो. गेल्या आठवड्यात गावातला गुंजा सोनार नावाचा मुलगा बेपत्ता झाला. तुमच्या कानावर आलं असेलच. आलं आहे. त्याच्याच जोडीला काल रात्री माझ्याच वाड्यात राहणारा जाधव नावाचा एक तरुण बेपत्ता झाला आहे. मला स्वतःला यात काहीतरी काळं बेरं दिसतं. पण नाईकांचा त्यात कुठे संबंध येतो? गुरुजी, मला तुम्ही हसाल, पण माझी खात्री आहे की ती हवेली पछाडलेली आहे. आणि नाईकांच्या वेळी असाच काहीतरी हरवलेल्या मुलांबद्दल ओरडा झाला होता ना. आणि आता प्रथमच गुरुजींचा निर्विकारपणा ढळला. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा नाहीतर किमान अस्वस्थतेची एक सावली येऊन गेली. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून ते पुन्हा एकदा जयदेवला म्हणाले, माझ्या कानावर खूप आलं असेल, पण गोपाळ, मला एक सांग, या साऱ्यात तुझा वैयक्तिक असा काय संबंध येतो? अजूनपर्यंत आलेला नाही. जयदेवने हे मान्य केलं, पण पुढे येणारच नाही असं सांगता येत नाही. आणि गुरुजी, घटकाभर समजा माझा यात काही संबंध नाही, पण मानव या नात्यानं माझ्यावर काही जबाबदारी, काही बंधनं आहेच की नाही? समाजाचं काही ऋण माझ्यावर आहेच का नाही? रस्त्यानं जाताना समजा मला एखाद्या घरावर आगीचं अरिष्ट कोसळताना दिसलं तर केवळ माझा त्यात काही संबंध नाही म्हणून मी तिकडे दुर्लक्ष करून सरळ निघून जायचं? ही उपमा कितीपत लागू पडते इथं? माझ्या मनातले खरे विचार सांगू का? मला वाटतं नाईक पती पत्नी ही तुमच्या आमच्यासारखी साधी माणसं नव्हती. वेगळ्या मार्गानं जाणाऱ्यांपैकी होती. त्यांच्याबरोबर काहीतरी हवेलीत आणि म्हणून दुर्गापूरमध्ये आलं होतं. त्यांच्या आकस्मिक, कदाचित अनपेक्षित जोडमृत्यूनं ती साखळी तुटली होती. हवेलीत त्यांचा एक केवळ क्षीणसर, पुसटचा अंश मागे राहिला होता. आणि आता इतक्या प्रदीर्घ अवधीनंतर, 30 वर्षांनंतर तो दुवा परत साधला गेला आहे. ती साखळी परत एकदा अभंग झाली आहे. हवेलीत नव्याने काहीतरी आलं आहे आणि ते घातकी आहे, मानवांचा वैरी आहे. याला तुम्ही अतिशयोक्ती म्हणाल, एखाद्याच्या चाळवलेल्या कल्पनेचा फापट पसारा म्हणाल. गुरुजी, तुम्हाला आणखी एक सांगतो. हवेली कोणी दंडी नावाच्या माणसानं विकत घेतली आहे. त्याच्यातर्फे मुजामे नावाच्या कोणी हा व्यवहार पुरा केला आहे. इथले जोशी वकील कागद करायला होते आणि मी त्यांना या व्यवहाराबद्दल विचारलं. तेव्हा त्यांची भीतीनं अशी काही गाळण उडाली की काही विचारू नका. मला यातलं काहीच आवडत नाही. असं वाटतं की आपल्या नजरेआड काहीतरी वेगळंच, काहीतरी वाईट घडत आहे. दुर्गापूरमध्ये प्रथमपासून असलेले आणि मला ओळखणारे असे तुम्ही एकच आहात गुरुजी. म्हणून मनाशी विचार केला, काही माहिती मिळाली तर ती तुमच्याकडूनच मिळण्याची शक्यता आहे. जयदेव त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होता. गुरुजींच्या चेहऱ्यावर अनिच्छतेचा, सांगावं की सांगू नये असा भाव होता. शेवटी एक मोठा उसासा सोडून ते म्हणाले, गोपाळ, जवळजवळ 30-31 वर्ष मी हे गुपित मनात दडपून ठेवलं होतं. इतर वेळी मी तुझ्या शब्दांना किंमत दिली नसते, पण मला जी काही आधीची माहिती आहे त्यामुळे मला तुझ्या शब्दांकडे दुर्लक्ष करता येत नाही. नाईक पती पत्नीच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी ते दोघं माझ्याकडे आले होते, अगदी अनपेक्षितपणे. केरकर गुरुजींचा दिवस पहाटे 4ला सुरू होई. 4ला उठणे, सर्व प्रातःविधी, नंतर स्नान, संध्या, देवपूजा सर्व उरकून ते सकाळच्या कार्यासाठी 6ला घराबाहेर पडत. त्यांचे वडील नुकतेच वारले होते. त्या कितीतरी घरांचं पौराहित्य त्यांच्याकडे आलं होतं. 2 घरच्या पूजा असत. सावकारांकडे रोजचा वैश्वदेव असे. इतरही काही प्रसंगापात कार्य निघतच असत. संध्याकाळी 6-6:30ला ते शंकराचं दर्शन घेऊन परत घरी येत. ते मात्र मग काही कार्य असल्याखेरीज बाहेर पडत नसत. त्या दिवशी ते असेच घरी परत आले होते. तेवढ्यात वाड्याच्या दारात नाईक पती पत्नींची जोडी उभी. गुरुजी ताडदिशी उठून बसले. नाईकांना आणि त्यांच्या परीनं माईंना विसरणं अशक्यच होतं. आणि नाईक म्हणजे दुर्गापूरमधलं बडप्रस्थ. नवल नाही केरकर गुरुजी लगबगीनं पुढं आले. केरकर? नाईकांनी विचारलं. हो, मीच तो. या ना, या बसा. बापूसाहेब आणि माईसाहेब खाटेवर बसले.
पण गुरुजींच्या लक्षात आलं की त्या दोघांची सारखी चुळबुळ चालली होती. दोघं एकमेकांकडे पाहत होते, नजरा टाळीत होते. शेवटी नाईकच घसा साफ करत म्हणाले, केरकर, आम्हाला तुमच्याशी खाजगीत काही बोलायचं आहे. मग बोला की, इथं माझ्याखेरीज दुसरं कोणीच नाही. आणि आम्ही सांगतो त्या गोष्टी षटकर्णी व्हायला नकोत. या कानाचं त्या कानात व्हायचं नाही, तो माझा स्वभावच नाही. आणि मग एकाएकी माई रडायलाच लागल्या. हे इतकं अनपेक्षित होतं की काय करावं हेच गुरुजींना समजेना. बापूसाहेबांनी माईंना कसं तरी शांत केलं आणि मग एकदा बापूसाहेब मध्येच माईसाहेब असं करीत करीत त्या दोघांनी गुरुजींना एक मोठी विलक्षण, जराशी अविश्वसनीयच हकीकत सांगितली. बापूसाहेबांनी आरामासाठी, विनासायास पैसा मिळवण्यासाठी आणि माईसाहेबांनी चैनीच्या विलासी आयुष्यासाठी तो सौदा केला होता. ते दोघं वेगवेगळ्या मार्गांनी त्या वर्तुळात आले होते, पण दलदलीत रुतलेली पावलं बाहेर निघू नये, उलट ते जास्तीत जास्त खोल जावं, तसे ते दोघं त्या सापळ्यात अडकले होते. फार फार उशिरा त्यांना समजलं होतं की त्यांनी ज्याची चाकरी पत्करली होती तो धनी वेगळाच होता. त्यांची चाकरी ही जन्मभराची गुलामी होती आणि आज्ञाभंगाला जी शिक्षा होती ती प्रत्यक्ष मृत्यूपेक्षाही दारुण होती. एखादी सूक्ष्म अळी अन्नावाटे शरीरात शिरावी आणि मग वाढत वाढत जाऊन तिनं आतून काळजाला विळखा घालावा, तसं त्या दोघांचं झालं होतं. आधीच्या मागण्या साध्या होत्या, अर्थात दिसायला साध्या, पण त्यांचं स्वरूप बदलायला लागलं. त्यांच्या लक्षात आलं की ते ज्या गटात येऊन निवळले होते तो एक अनाचारी, वाममार्गी उपासनेचा पंथ होता. त्याचा उगम मानव जातीच्या इतिहासात फार फार पूर्वी झाला होता, अति खोलवर रुजला होता आणि त्या विषवृक्षाच्या शाखा भूतोलावर सर्व देशात, सर्व समाजात, सर्व काळी पसरलेल्या होत्या. त्यात एक तणाव बापूसाहेब, माईसाहेब यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्या तणावात आता ते पुरे जखडले गेले होते आणि बाणगुळ यजमान वृक्ष यांच्या शरीर रसांची जशी देवाणघेवाण होते तशा त्यांच्या मानवतेत ही अमानवता येऊन मिसळत होती. त्यांची इच्छा असो वा नसो, ती हवेली तिराहितामार्फत त्यांच्यासाठी बांधण्यात आली होती आणि तिथं त्या दोघांची राहण्याची सोय करण्यात आली होती. वरचा इमला देखाव्यासाठी होता, एक फुसकं कवच होतं, एक वर्ख होता. स्वयंपाकघराखाली मोठे तळघर होते, त्याला स्वयंपाकघरातून आणि मागच्या अंगणातून असे 2 प्रवेशमार्ग होते. आणि ते तळघर हीच अर्चनेची, विधीची, आहुतीची मुख्य जागा होती. आणि एखाद्या भोवऱ्याच्या कडेकडेवर फिरणारी वस्तू जशी सावकाश सावकाश पण अपरिहार्यपणे आत मध्याकडे खेचली जाते व शेवटी ती पार पृष्ठाखाली जाते, तशीच बापूसाहेब, माईसाहेबांची ही जोडी सावकाश पण एका अनिरुद्ध गतीने आवर्ताच्या मध्याकडे खेचली जात होती. आधी केवळ नवल व कुतूहल होतं, मग एक आपला रिकाम्या वेळचा चाळा, मग लहान सहान प्रतिकात्मक क्रिया, त्याच्या मोबदल्यात आराम, चैन, सुखसोयी, मग हवेलीत वरपांगी सज्जनपणाचा देखावा करण्यासाठी मुक्काम, मग खाली तळघरात जमायला लागलेले एक एक लोक, तरी मनावरची मोहाची झापड उतरत नव्हती. स्वार्थी सुखासीन आयुष्य हवंहवंसं वाटत होतं. स्वतःचं मन स्वतःला फसवत होतं. आपण केवळ निरीक्षक आहोत, आपल्याला काय धोका. पण काही गोष्टी अशा असतात की त्यांचे साक्षीदार तसे सुखासुखी सुटत नाहीत. तळघरातले सुरुवातीचे विधी कोरडे होते, रंगीत तालमीसारखे होते, पण हळूहळू त्यांच्यातला नाटकीपणा कमी झाला. त्यांच्यात एक भीषण सत्यतेचा आभास व्हायला लागला. नक्षत्र, तारे, ग्रहांचे त्यांचे हिशेब नायिकांना माहीत नव्हते, समजलेही नसते आणि त्यात त्यांना स्वारस्यही नव्हतं. पण मार्गशीर्ष पौषात केव्हा तरी त्यांची घटिका येई. मग कोणीतरी आधी येऊन नायिकांना त्या दिवसाची कल्पना देऊन जाई. हवेलीच्या पुढच्या दारानं कोणीच येत नसे. मागच्या दारानं जे कोणी येत असत ते येत पहाटेच्या आत मागच्या मागच निघून जात. 1-2 तास झाल्यावर तिसऱ्या खेपेस अगदी नैसर्गिकपणेच त्यांची उत्सुकता जागी झाली होती आणि रात्री 12 नंतर त्यांनी स्वयंपाकघरातून तळघराकडे जाणाऱ्या जिन्यावरची झडप अलगद उघडली होती. तळघराकडे दगडी पायऱ्या जात होत्या. 5-6 पायऱ्या झाल्यावर जिना वळण घेत होता. 2 जण वळणापाशी येऊन थांबले होते, कानोसा घेत होते. तिकडून पिवळट लाल प्रकाश येत होता, हलत होता, लहान मोठा होत होता. टेंभे, मशाली असं काहीतरी असावं.
अनेक आवाजांची लयीतली गुणगुण कानावर येत होती. पण त्या सर्वात एक अगदी खालचा, खर्जातला, काहीसा विचित्र वाटणारा आवाज ध्यानात राहत होता. आवाज वाढला, चढला, वर वर गेला आणि मध्येच एखाद्या लहान मुलानं गुदमरलेल्या आवाजात काहीतरी ओरडल्याचं कानी आल्याचा त्यांना भास झाला. पण त्या एक सुरी हिंस्त्र लयीनं शरीराचा कण आणि कण पकडला होता. मेंदूची स्नायूंवरची हुकामतच गेली होते. दोघं जागच्या जागी गोठून एकमेकांकडे नुसते पाहत राहिले. ती लय खाली आली. शरीरावरच्या साकड्या गळून पडल्या. अवयवात परत चेतना आली, हालचाल आली. दोघंही एवढासाही आवाज न करता तळघरातून वर आले. दरवाजा हलकेच लावून स्वयंपाकघरात नुसते बसून राहिले. खालचे आवाज संपून शांतता होईपर्यंत हालचालींचे आवाज थांबले. सर्वजण आपापल्या वाटांनी गेले असावेत. आणि मग बापूसाहेबांनी मनाशी ठरवलं की खाली तळघरात एक चक्कर टाकून यायची. मनात ज्या हजारो वेड्या वाकड्या कुशंका येत होत्या त्यांची एकदा शहानिशा करून घ्यायची. त्यांनी आपला मोठा 5 सेलचा हंटिंग टॉर्च आणला आणि तळघराचं दार उघडून ते खाली निघाले. पायरीवर पाय ठेवता ठेवता ते माईसाहेबांना म्हणाले, येतेस? त्या बसल्या जागेवरून म्हणाल्या, पण तुम्ही सांभाळून जा. बापूसाहेब टॉर्चचा प्रकाश पुढं टाकीत खाली निघाले. ज्या प्रमाणात त्यांची संवेदनशीलता कमी होती, बोथट होती, जड होती, त्या प्रमाणात त्यांच्यात पशुधैर्य, ॲनिमल करेज भरपूर होतं. ते जिन्याच्या वळणावरून खाली आले. खाली काळोख होता. हवेत अजूनही ऊब होती. एखादी होळी विझल्यावरही तिच्या आसपास राहते तशी. हवेवर एक चमत्कारिक, उग्र, कडवट, एकाच वेळी आकर्षित करणारा आणि किळस आणणारा दर्प तरंगत होता. नाईकांनी टॉर्चच्या प्रकाशाचा झोत तळघरात 4ही बाजूंना फिरवला. तळघर रिकामं होतं. अर्थात हवेलीत राहायला आल्यावर कुतूहल म्हणून नाईकांनी मागं 1-2दा तळघरात जाऊन पाहिलं होतं. खाली चुन्याचा गिलावा, बाजूच्या दगडी भिंतीच्या साध्या दरजा बुजावलेल्या, रिकामं तळघर. पण आताचा रिकामेपणा वेगळा होता. फसवा वाटत होता. तळघरातली हवा कशानं तरी भारली गेली होती. श्वास घेणं कठीण जात होतं. डोक्यात कलकल येत होती. भोवंड येणार की कायचं वाटत होतं. टॉर्चच्या प्रकाशाचं प्रखर वर्तुळ सर्वत्र फिरत होतं. त्या प्रकाश वर्तुळात काहीही दिसत नव्हतं, पण असं वाटत होतं की प्रकाशाच्या कडेवरच काळोखात काहीतरी आहे आणि प्रकाशाच्या हालचालीबरोबर ते सपाट्यानं मागे पुढे होत आहे. एकच नाही, अनेक. सर्व तळघरच त्यांनी भरलं होतं. सर्वत्र त्यांचा गजबजाट होता, वळवळ होती, प्रेतातल्या किड्यांसारखी. नाईकांचा धीर एकदम खचला. ते गरकन माघारी वळले. लटपट त्या पायांवर धापा टाकीत कसे तरी वर स्वयंपाकघरात आले. खाली जाणाऱ्या जिन्याचं दार धाडकन लावून टाकलं आणि मग हुश्य करत ते खुर्चीत कोलमडले जवळजवळ. काय हो, काही दिसलं का खाली तुम्हाला? माईसाहेब अधीरतेनं विचारत होत्या. काय काय? बापूसाहेबांना आधी त्यांच्या शब्दाचा अर्थच उमगला नाही. मी म्हटलं, असे कावरे बावरे झालात, खाली काही दिसलं? खाली? आणि मग बापूसाहेब स्वतःशी विचार करायला लागले. खाली काय दिसलं? बोट ठेवण्यासारखं असं काही दिसलं का? नाही. काही होतं का? नाही. मग ती भोवळ, तो कलकलाट, ती दमछाक, ती धावपळ कशासाठी? आयुष्यात प्रथमच ते प्रामाणिकपणे स्वतःचा दोष न लपवता बोलले. खरं सांगू का, खाली काहीही नव्हतं. काहीही दिसलं नाही. फक्त कसला तरी गुळचट, कळवट, उग्र, बरा की वाईट असा काही वास होता. मला खाली विलक्षण भीती वाटली, एवढं खरं. कदाचित त्या कोणत्या वासाचाही परिणाम असेल. जरा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, पण खाली काहीतरी भलतंच चालतं खास. पुढच्या खेपेस आपण प्रत्यक्षच पुढं होऊन पाहिलं पाहिजे, म्हणजे मनातील शंका तरी फिटेल. पण मला ही लक्षणं काही चांगली वाटत नाहीत. जरा भयभीत मनानं नाईक पतीपत्नींची जोडी पुढच्या खेपेची वाट पाहत होती. पृथ्वी आसावर फिरत होती, सूर्याभोवती फिरत होती. ग्रह आणि तारे आपापल्या गतीनं आवर्तनं घेत होते. कुठेतरी योग्य तो संपात झाला. नाईकांच्याकडे निरोप आला आणि रात्री 12च्या सुमारास नाईक पतीपत्नी चोर पावलांनी अंधारलेल्या स्वयंपाकघरात आले. बिजगऱ्यात तेलाचे थेंब टाकलेली तळघराची झडप एवढाही आवाज न होता उघडली.
वळणापलीकडून येणारा तोच तो लाल पिवळा प्रकाश, लहान मोठा होणारा. दोघंजण जिन्याच्या वळणापाशी येऊन थांबले होते. तिकडे काय चाललं असेल याची कल्पनाही अशक्य होती. अगदी एकाग्रतेने ते तिकडे लक्ष देत होते. असे लांब लांब का उभे राहता? पुढे चला ना. मागून आवाज आला. तो इतका अवचितपणे आला की माईसाहेबांच्या तोंडून आई ग अशी अर्ध किंचाळीच निघाली. नाईकही आवंडा गिळून मागं आणि वर पाहायला लागले. स्वयंपाकघर अंधारात होतं. तळघरातून येणारा प्रकाश त्यांच्यापर्यंत जेमतेम पोहोचत होता. त्यांना जिन्याच्या तोंडाशी एक छायाकृती तेवढी दिसत होती. मध्येच एकदा वाढलेल्या प्रकाशात त्यांना दोन लांबट चिंचोळे लालसर डोळे तेवढे क्षणमात्र लख्खकन चमकलेले दिसले. त्याच परावर्तित अर्धप्रकाशात त्यांना त्याचा अजस्त्र आकारही दिसला. त्या दोघांची तर दातखिळीच बसली होती. चला पुढं. मेघांच्या गडगडासारखा तो आवाज पुन्हा आला आणि मग अर्थात नाईक पती पत्नींना काही पर्यायच राहिला नाही. आता तळघरात अनेक माणसं त्यांच्याकडे पाठ करून उभी होती. त्यापुढं एक जण वेगळा उभा होता. त्याचे दोन्ही हात पुढे होते. हातांवरून एक काळं कापड टाकलेलं होतं. त्यामुळे हातावर काय आहे हे दिसत नव्हतं. त्याच्याही पुढे एका लहानशा चौरस लोखंडी पात्रात होडी धडधडत होती. तिचाच लाल पिवळा प्रकाश जिन्याच्या वळणापलीकडे अर्धवट पोहोचत होता. आता सर्वजण ताठ शरीरांनी एकाग्रतेने उभे होते आणि एका सुरात काहीतरी बोलत होते. नाईकांना वर्णाक्षरे स्वच्छ ऐकू येत होती, पण एकाचाही अर्थ समजत नव्हता. एकही शब्द ओळखीचा वाटत नव्हता. वाटणारच नाही, कारण ती भाषा मानवी ज्ञात इतिहासापूर्वी घडवली गेली होती. पुढं मग नाईकांना त्या शब्दांचा अर्थ समजला. अहो माझे बाप, आता माझ्यावर कृपा करा. अहो माझे बाप, आता घास घ्या. पण शब्दांचा अर्थ समजला नाही तरी त्याचा भाव जाणवत होता. लोकांची उत्कट अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचत होती. वातावरणात ताण होता. लोकांचा आवाज चढायला लागला आणि मग नाईकांना ते दिसलं. जाळाच्या पलीकडे काहीतरी आकार घेत होतं. हलता प्रकाश, लवलवत्या रेषा, घसरते पृष्ठभाग. उकळत असलेल्या जाळ द्रवासारखे अनेक छेद उकलून वर येत होतं. घसरून खाली मागे जात होतं. आकारात विलक्षण सूचकता होती. किंबहुना अर्धवट दृश्य झालेले आकार आपल्या कल्पनेप्रमाणे पूर्ण करण्याची मेंदू धडपड करीत होता. त्यातच शिनत होता. ते तसंच पलीकडे राहिलं. पुढचा माणूस आणखी पुढं झाला, वाकला. हातातली वस्तू त्यानं खाली ठेवली. एक लहानशी गुदमरलेली अर्धवट तुटलेली किंचाळी. बापूसाहेब धापा टाकीत गप्प बसले होते. गुरुजींना त्यांच्यानं पुढे प्रकार सांगवलाच नाही. नाईक पत्नींच्या उत्सुकतेनंच त्यांना गळपास लावला होता. त्यानंतर प्रत्येक विधीला त्यांना हजर राहावंच लागलं होतं. नकार देण्याची कल्पनाही अशक्य होती. हवेली सोडून जाता आलं असतं, पण राहणार कुठं? करणार काय? पोटाची सोय कशी करणार? आणि या ख्यालीखुशालीच्या ऐशारामाच्या थाटामाटाच्या जडलेल्या सवयी, ते शरीराचे चोचले कसे पुरणार? मनाशी कशी तरी तडजोड करून त्यांनी आणखी 3-4 वर्ष तर काढली. आता दुसऱ्या दिवसावर ती रात्र आली होती आणि आता नाईकांना सांगण्यात आलं होतं की यावेळी घास त्यांनी द्यायचा आहे. पण तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलात? गुरुजी खरोखरीच नवलानं म्हणाले. माणूस संकटात सापडला की मगच त्याला देवाची आठवण होते. नाईक म्हणाले, इतके दिवस आम्ही देवधर्म, पुण्य, पाप, पश्चाताप, दया हे सारं काही विसरलो होतो. मग पश्चातापदगत मनानं देवाचीच करुणा भाका. गुरुजी म्हणाले. पण त्यांच्या शब्दात आणि मनातही खरा विश्वास नव्हता. शेकडो पाप आणि एक प्रार्थना की मोक्ष, ही कथा पुराणात शोभत होती, व्यवहारात नाही. गुरुजी, गोष्टी सांगायला सोप्या असतात या, पण करायला महाकठीण. आम्ही तुमच्याकडं आलो आहोत ते काही तुम्हाला जपजाप्य, अनुष्ठान, अभिषेक असं काही करायला सांगायला नाही. तुम्ही आम्हाला एखादा मंत्र सांगा. इतकी 18 पुराणं आहेत, सगळंच काही थोतांड नसणार. त्या दोघांची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यांचा भ्रमनिरास करणं गुरुजींना केवळ अशक्य झालं होतं. मग जयदेवनं उत्सुकतेने विचारलं. मी त्यांना 2 मंत्र सांगितले, पण ओल्या लाकडावर काडी टाकून ते काय पेट घेणार आहेत का? लाकूड वाळलेलं हवं, तासलेलं हवं, तरच त्याला अशी एखादी ठिणगी पुरेशी होते. म्हणजे नाईकांना काही फायदा झाला नाही तर
काय झालं ते पहा की दुसऱ्याच रात्री त्या दोघांचे मृत्यू झाले. पण एक आपल्याला माहीत नाही, नायिकांना ती अभद्र क्रिया करायला भाग पाडण्यात आलं का त्याआधीच त्या दोघांनी इहलोक सोडला. याला काय महत्त्व आहे? फार महत्त्व आहे गोपाळ. त्या विधीत त्यांनी जर भाग घेतला असेल तर मग प्रत्यक्ष मृत्यूही त्यांना सोडवू शकणार नाही. ते एका वेगळ्याच योनीत, धड ना जिवंत ना मृत, असे अधांतरी लोंबकळत राहतील. म्हणजे भूत होऊन. होय. आणि एकाएकी जयदेवला ती वरची खोली आणि खोलीत मध्यभागी दोराला लोंबकळणारे बापूसाहेब नाईक सर्व काही आठवलं. त्यानं स्वतःवर कसा तरी ताबा मिळवला आणि गुरुजींचा निरोप घेतला.